सामन्यात सुरू होतोय. स्ट्राईकला एक किरण, नॉन स्ट्राईकला अक्षय. गोलंदाजी पहिली घेऊन येतोय ओमकार. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सुरेख स्टेट ड्राईव्ह केला किरण याने 2 धावा पूर्ण केलेत. पुढील चेंडू ओमकाराचा, मार्ग आहे किरण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. तिसरी धाव सुद्धा सुरेख प्रकारे पूर्ण केले. वाईट +3, टोटल 4 धावा. धावसंख्या होते पंचाने धावा टाकायचे आहेत. ऋतिक सर, टोटल 4. पुढील चेंडू ओमकाराचा, अक्षयसाठी. पंच करण सर यांचा नोचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत एकने भर पडले. (9+2) आणि धावबाद होतोय अक्षय. टोटल धावा 4. सॉरी, टोटल धावा 3. अक्षयच्या स्वरूपात साधी स्पोर्ट संघाला टोटल 3 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती. अक्षयची जागा घेण्यासाठी जातोय पंकज. पंकज पुढील चेंडू ओमकाराचा, लेग साईडला पेटवला चेंडूला. गचाल थ्रो म्हणावं लागेल. आणि किरण बाद होतोय. 2 धावा मिळतात. दुसरा धक्का बसतोय. सलामी जोडीचा एवन सितारा तुटतोय. किरण त्याची जागा घेण्यासाठी जातोय तेजस. पुढील चेंडू तेजस साठी. सलामीची एवन जोडी बाद होऊन तंबूत परतले. पुढील चेंडू ओमकाराचा. सुरेख शॉट मारा होता लेग शॉटला. सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी जातोय. आणि याला स्वागत केलंय गोलंदाजचं. चौकार मारून धावसंख्येत 4 ने भर पडते. पुढील चेंडू तेजससाठी ओमकाराचा. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. क्षेत्र खाली होता, मिस होतोय चेल. 2 धावा. सुरेख फटका होता, तितकाच सुरक्षेत्राच्या म्हणावं लागेल प्रथमेश याच्याकडून. आणि बाद होतोय. तिसरा धक्का बसतोय तेजस्वीच्या स्वरूपात. त्याची जागा घेण्यासाठी जातोय एक आक्रमक फलंदाज सागर. खूप काही अपेक्षित आपल्या संघासाठी सागर ह्याच्याकडून. धावसंख्या होते 3/17. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल तितकंच महागडं षटक सुद्धा आहे ओमकाराचं. पुन्हा सुरेख झेल. विकी याने टिपलाय स्वतः संघ मालकाने. आणि 4था गडी बाद केलाय ओमकार याने. 17 धावा देऊन सुद्धा 4 गडी बाद केलेत. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ओमकार याची.
दुसरं षटक हाताळण्याची संधी मिळते उपेंद्र याला. बॅटची कडा घेतले. डिक्लेअर झोन म्हणे टोटल धावा सांगायचे आहेत. 1 धाव. धावसंख्या होते 18. पुढील चेंडू उपेंद्र याचा. ट्रिपलाची बाद केलाय पंकज याला. पाचवा धक्का वाचलाय पंकजीच्या सोर 7 स्पोर्ट्स संघाला. त्याची जागा घेण्यासाठी जातोय राहुल. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं उपेंद्र याच्याकडून. पुढील चेंडू उपेंद्र याचा राहुल साठी. सुरेख स्टेट ड्राईव्ह केला होता. 1 धाव पूर्ण केलेत. स्ट्राईकला रोहन. पुढील चेंडू सुरेख फटका होता. ऑफसाईड ड्राईव्ह. क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेऊन सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल गौरव याच्याकडून. तरी सुद्धा सीमारेखा बाहेर जातोय चेंडू 4 धावांसाठी. धावसंख्येत 4 ने भर पडते संघाची. धावसंख्या होते 5 बाद 23. सुरेख अशी मजल उभी केली 7 स्पोर्ट्स संघाने. पुन्हा एकदा स्ट्राईकला रोहन. पुन्हा एकदा सुरेख फटका म्हणावा लागेल 4 धावांसाठी. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल. धावसंख्या होते 5 बाद 27. दुसरं षटक रुपेशाचं. पुढील चेंडू पुन्हा एकदा बैठा शॉट मारलाय. सीमा रेखा बाहेर. 4 धावांसाठी पंच ऋतिक श्रेणी 4 धावा घोषित केलेत. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या खेळात धावसंख्या होते 5 बाद 31. 7 स्पोर्ट्स संघाची 2025-26 लाजूल नर्वे प्रीमियर लीग पर्व 3. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह प्रेक्षेपण आपल्या सर्व प्रेक्षक वर्गासाठी. 3रं षटक घेऊन येतोय स्टार गोलंदाज अथर्व. ऑफसाईडला ड्राईव्ह केला. चेंडूला 1 धाव पूर्ण केले. गच्चा असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धाव पूर्ण केलेत. पंचाने धावा सांगायचे आहेत पंचानुसार. वयचा टोटल धावा 2 धावा. यापुढील होणारा सामना नायरा 11 वर्सेस प्रशांत स्पोर्ट या 2 संघांमध्ये होईल. दोन्ही संघाच्या संघटकांनी नाणेफेक घडून घ्यायचे. पुढील चेंडू अथर्व याचा रोहनसाठी. सुरेख फटके मारतोय रोहन आपल्या संघासाठी. कोणतीही धाव खर्च केली नाही चेंडूवरती. अथर्व याने सुरेख चेंडू हाताळला होता. पुढील चेंडू यॉर्करला चेंडू होता खोदून काढला आहे. 2 धाव पूर्ण केलेत. गटामध्ये क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 3 धावा. धावसंख्या 3 ने भर पडते. पुढील चेंडू राहुल साठी. अथर्व याचा सुरेख फटका क्षेत्ररक्षकाला तैनात. ओमी झेलबाद होतोय. राहुल 6वा धक्का बसतोय 7 स्पोर्ट्स संघाला. त्याची जागा घेण्यासाठी जातोय प्रणव.
रोहित प्रशांतचा स्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकले. सुरेख फटका प्रणयचा पुन्हा एकदा झेल. 7वा धक्का बसतोय सातवी स्पोर्ट संघाला प्रणयच्या स्वरूपात. आठवा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय उत्कर्ष. पुढील चेंडू अथर्व याचा सुरेख गोलंदाजी करतोय अथर्व. षटक संपतोय. 3 षटकाचा खेळ समाप्ती होतोय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 7 बाद. सात बाद 36 धावांचं आव्हान ठेवलंय शिवगर्जना फायटर संघासमोर. सामना कंपल्सरी चेस राहील त्याची दोन्ही संघाने नोंद घ्यायचे. संघाचा कर्णधार किरण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सलामी दाखल करायचे विकी याने. सलामीची इव्हन जोडी मैदानामध्ये दाखल होते. विकी आणि गौरव मैदानामध्ये दाखल होत आहेत. पहिले षटक हाताळण्याची संधी मिळते साध्वी स्पोर्ट्स संघाकडून. सामना कंपल्सरी चेस राहील याची दोन्ही संघाने नोंद घ्यायचे. 18 चेंडू 37 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. 36 धावांचा डोंगर रचलाय साध्वी स्पोर्ट्स संघाने आणि 37 धावांचं आव्हान ठेवलंय शिवगर्जना फायटर संघासमोर. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा तरी काढाव्या लागतील विजयासाठी. पाहूया पहिले षटक घेऊन येतोय पंकज. पंच करण सरांचा 9चा इशारा येतोय. बाईच्या स्वरूपात 2 धावा. 9+2 टोटल 3 धावा मिळत आहेत. पुढील चेंडू डेड बॉल. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचं प्रचार पाहायला मिळतोय. संघमालक स्वतः विकी बाद होतोय. पहिला धक्का बसतोय 3 या धावसंख्येवरती शिवगर्जना फायटर संघाला. त्याची जागा घेण्यासाठी जातोय ओमी आयकॉन. पुढील चेंडू पंकजाचा सुरेख टटवला चेंडूला. 1 धाव पूर्ण केले. टोटल 2 धाव मिळत आहेत. धावसंख्येत 2ची भर पडते. धावसंख्या होते 1/5. सुरेख फटका सीमारेखा बाहेर जातोय 4 धावांसाठी. धावसंख्येत 4 ने भर पडते. धावसंख्या होते 9. 1/9. पुढील चेंडू पंकजाचा माराकडे ओमी. पंच करण सरेचा 9चा इशारा येतोय. नऊ प्लस 2 टोटल 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते 12. 1/12. यापुढील होणारा सामना रोहित प्रशांतचा स्पोर्ट वर्सेस गांगो नायरा 11 या संघांमध्ये होईल. 2 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा ऑफसाइड ड्राईव्ह केला चेंडूला. 1 धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. 2 धाव पूर्ण केलेत.
वन शॉट, एकच धाव मिळते. पुढील चेंडू पंकज याचा मार करेल ओमी. लेग साईडला टटवला चेंडूला. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव सुद्धा सुरेख प्रकारे पूर्ण केले. तिसऱ्या धावचा प्रयत्न आहे. फर्स्ट सक्सेसफुल होतोय. 3 धाव मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेर धावसंख्या होते 1 बाद 18. सुरेख धावा खेचून काढलेत ओमी आणि गौरव याने. पुढील चेंडू पंच करण सरांचा नोचा इशारा येतोय. 4 धावा टोटल 5 धावा मिळत आहेत. 9+4. सुरेख अशी फटकेबाजी करतो ओमी आपल्या संघासाठी. पुढील चेंडू ओमकार साठी. डिक्लेअर झोन मध्ये येते चेंडू. पंच व्हाईटचा इशारा घोषित करतायत. टोटल 2 धावा. डिक्लेअर झोन मधून त्या रेषवरून बाजूला व्हायचंय. सर्वांनी आत बसायचंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा करण सरांचा नोचा इशारा येतोय. सुरेख फटका म्हणावा लागेल. 2 धाव पूर्ण केलेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. सक्सेसफुल होतोय. टोटल 3 धावा. टोटल 4 धावा. 9+3. पुढील चेंडू गौरवसाठी. पुन्हा एकदा ऋतिक सरांचा वाईटचा इशारा येतो. अतिरिक्त धावसंख्येत 1ने भर पडते. पुढील चेंडू सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु फसतोय फटका. 1 धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट केला. बाद होतोय गौरव. धावबाद होतोय दुसऱ्या धावेसाठी. दुसरा धक्का बसला आहे शिवगर्जना फायटर्स संघाला. गौरव याच्या स्वरूपात त्याची जागा घेण्यासाठी जातोय अथर्व. समीकरण बदलाय. 10 चेंडू 7 धावा. 6 धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका मारला होता. 2 धावा पूर्ण केलेत. समीकरण बनतंय 9 चेंडू 4 धावा. पुढील चेंडू ऑफ साइड टटवलाय. झेल मिस होतोय. 2 धावा पूर्ण केलेत. पूर्णपणे शिवगर्जना फायटर्स संघाकडे सामना झुकला आहे. 8 चेंडू 2 धाव आणि हा सामना कंपल्सरी चेस राहील. 1 धाव मिळते. सुरेख फटका मारला होता ओमी यानं. विजय फटका होता. 1 धाव पूर्ण केले आणि अशा तऱ्हेने शिवगर्जना फायटर्स संघाने आपला विजय निश्चित केलाय. यापुढील होणारा सामना नायरा 11 वर्सेस रोहित प्रशांतचा स्फोट संघाने आपल्या क्षेत्रक्यात सजून घ्यायचंय. सलामीची यवन जोडी मैदानामध्ये दाखल करायचे नायरा 11 संघाने.